या अगोदर पण आपण या विषयावर एक व्हिडिओ बघितलेला आहे. तरी पण आजच्या या व्हिडिओमध्ये पिंपळाबद्दल मी अगदी डिटेल परंतु थोडक्यात अशी माहिती तुम्हाला देणार आहे. मूलम ब्रह्मा त्वचा विष्णू सखा शंकर मेवच पत्रे पत्रिका सर्व देवनाम वृक्षराज नमोस्तुते. याचा अर्थ असा की हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्षाचे फार महत्त्व मानले जाते. शास्त्रानुसार पिंपळात सर्व देवी देवतांचा आणि पितरांचा निवास मानला आहे. पिंपळ वृक्ष भगवान विष्णूंचे जिवंत आणि पूर्णतः मूर्तिमान स्वरूप आहे. भगवान श्रीकृष्णांनी पण सांगितलेले आहे, वृक्षामध्ये मी पिंपळ आहे. पुराणामध्ये पण उल्लेख आहे, मूलतः ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपीनं अग्रत शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमा. याचा अर्थ असा की पिंपळाच्या मुळात भगवान ब्रह्म, मध्यात श्री विष्णू, तर पुढील भागात भगवान शिव वास करतात. शास्त्रानुसार पिंपळाची विधियुक्त पूजन अर्चन केल्याने समस्त देवदेवतांचे पूजन होते. सांगितले जाते की पिंपळापेक्षा मोठा कोणी मित्र नाही. ज्यावेळी आपले सर्व मार्ग बंद होतात, चारही बाजूने मनुष्य अडचणीत घेरला जातो, आपली छाया पण आपली साथ देत नसेल, प्रत्येक काम बिघडत असेल, तर आपण पिंपळाला शरण जाल, त्यांची पूजा अर्चना कराल, मदतीची सहाय्यता मागाल, तर नक्कीच आपले काही काळात घोर कष्ट दूर होतील. धर्मशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने जीवनात पिंपळाचे झाड अवश्य लावावे पाहिजे. त्यामुळे जीवनात येणारी संकटे दूर होतात. पिंपळ लावल्यानंतर रविवारी सोडून नेहमी जल अर्पण करावे. झाडाची जसजशी वाढ होत जाईल तसतसे आपल्या घरात सुख समृद्धी वाढत जाईल. झाड लावल्यानंतर मोठे होईपर्यंत त्याची अवश्य काळजी घेतली पाहिजे. लक्षात ठेवावे, पिंपळाचे झाड आपल्या घरापासून लांब अंतरावर लावले पाहिजे, कारण पिंपळाच्या झाडाची छाया पण घरावर पडता कामा नये. हे अशुभ मानले जाते. श्रावण महिन्यातील अमावस्या समाप्ती आणि सर्व श्रावण शनिवारी पिंपळाची विधियुक्त पूजा करून तेथे हनुमंताची पूजा अर्चना आराधना केल्याने घोर संकटे दूर होतात. जर पिंपळाखाली रविवार सोडून नियमित हनुमान चालीसा पाठ केल्यास तर चमत्कारिक शुभ फळ प्राप्त होते. जर पिंपळाची 11 पाने घेऊन त्यावर चंदनाने श्रीराम लिहिलेली माळ हनुमंतांना अर्पण केल्यास सर्व संकटांचे निवारण होते व शनी दोषापासून मुक्ती होते. आता बघूयात उपाय. जो व्यक्ती शनिवारी तसेच पौर्णिमेला पिंपळाचे पूजन अर्चन करेल त्यावर लक्ष्मीची अपार कृपा राहील, असे वरदान भगवान विष्णूंनी पिंपळाला दिलेले आहे. पुराण कथानुसार शनिवारी सकाळी 4 ते रविवारी सकाळी 4 ह्या वेळेत पिंपळात लक्ष्मीनारायण निवास करतात. या कालखंडात पूजन अर्चनाने लक्ष्मीची अपार कृपा होते. दुःख दारिद्र्य संपुष्टात येऊन जीवन वैभवशाली समृद्ध व सुखमय होते. जो मनुष्य पिंपळास पाहून प्रणाम करेल त्याची आयुर्मर्यादा वाढेल. पिंपळाच्या झाडाखाली केलेले धर्मकर्मामुळे सर्व कार्य पूर्ण होतात व कामास गती मिळते. पद्मपुराणानुसार पिंपळाचे झाड तोडल्यास त्या पापातून मुक्त होण्याचा कोणताच उपाय नाही आहे. शनी 7.5 दह्या शानी महादशापासून होणाऱ्या त्रासातून मुक्त होण्यासाठी शनिवारी पूजन अर्चन अतिशय लाभदायक ठरते. ब्रह्मपुराणामध्ये 118व्या अध्यायात शनिदेव सांगतात की माझ्या शनिवारी दिवशी मनुष्य नियमित रूपाने स्पर्श व प्रणाम करेल त्यांची सर्व कार्ये पूर्ण होतील व कुठलीही ग्रहपीडा होणार नाही. दर शनिवारी पिंपळाच्या मुळात जल अर्पण करून दिवाबत्ती केल्याने सर्व त्रासातून मुक्तता मिळते. ग्रहदोषापासून मुक्ती उपाय. ज्योतिषशास्त्रामध्ये पिंपळवरून काही सोपे परंतु अचूक उपाय सांगितलेले आहेत. त्यापासून सर्व ग्रहदोष मुक्ती प्राप्त होते, जे कुठल्याही राशीचे लोक सोप्या पद्धतीने करू शकतात. त्यासाठी ज्योतिष सल्ल्याची आवश्यकता नाही. 1. पिंपळाचे झाड रोप लावून त्याचे पालन पोषण केल्यास पितृदोषाची तीव्रता कमी होत जाते. रविवार सोडून दर दिवशी पिंपळ जलाला अर्पण केल्याने कुंडलीतील सर्व अशुभ ग्रह योगांचा प्रभाव कमी होत जातो, नष्ट होतो. कुंडलीतील राहू गुरु केतू गुरु अशा चांडाळ योगास गुरुवारी गाईचे दूध जल अर्पण करून तुपाचा दिवा लावावा असता ह्या दोषातून मुक्तता होते, त्याची तीव्रता कमी होते. पिंपळाच्या नित्य पूजन अर्चनाने असाध्य रोगापासून चमत्कारिक फरक जाणवतो. निसंतान दाम्पत्याने पिंपळाचे मनोभावे पूजन अर्चन केल्याने संतती योग घडून येतो. पिंपळ पूजनाचे काही नियम जे अवश्य पाळावे. 1. पिंपळाचे पूजन रविवारी करू नये, कारण पुराण कथानुसार रविवारी पिंपळात अलक्ष्मी निवास करते, दरिद्रता असते. पिंपळ वृक्षास शनिवारी व्यतिरिक्त स्पर्श करू नये. पिंपळ पूजन संध्याकाळी 7 नंतर करू नये. रामकृष्ण हरी.